नमस्कार. आपण पाहता जनसेवा न्यूज. मी मुख्य संपादक गणेश यमजलवार. आवास योजनेअंतर्गत OBC SBC यांना घरकुलचा लाभ घेण्यासाठी ग्रामपंचायत कार्यालय इस्लापूर, तालुका किनवट, जिल्हा नांदेड येथे अर्ज करण्याबाबत आणि या अर्जामध्ये नेमका काय कागदपत्र पाहिजेत आणि यामध्ये कोणकोणत्या जाती समाविष्ट आहेत, तर त्याचं वर्गीकरण मी करणार आहोत. मौजे इस्लापूर गावातील सर्व नागरिकांना कळविण्यात येते की मोदी आवास घरकुल योजना OBC व SBC प्रवर्गातील लाभार्थी घरकुलाचा लाभ मिळण्यासाठी प्रमाणे त्यामध्ये जातीची प्रमाणपत्र झेरॉक्स, आधार कार्डची झेरॉक्स, व्हॉट्सअप व प्रत्यक्ष ग्रामपंचायत इस्लापूर येथे भेटावे. यापूर्वी गावामध्ये दौंडी आणि लाऊडस्पीकर द्वारे कल्पना दिली होती, परंतु प्रत्यक्षात लाभार्थी संख्या फार कमी आहे. तेव्हा या सूचनेनुसार आपणास कळविण्यात येते की OBC SBC प्रवर्गातील लाभाधारकांनी ज्याचे खालील जातीचे नाव तत्काळ कागदपत्रे सादर कर. पंचायत समिती किनवट येथील यादी 2/1/24 रोजी दाखल करायची आहे. नावे आल्या त्यास ग्रामपंचायत कार्यालयाजवळ, म्हणजे ज्याचे नाव येणार नाही त्याचे जबाबदार राहणार नाही. त्याच्यामुळं तर कागदपत्र जे आहे ते खालीलप्रमाणे ते ओरिजिनल कॉपीच्या झेरॉक्स आणून द्यावे आणि त्यामध्ये जे जाती आहेत OBC मध्ये ते जाती गुरव, लिंगायत, गौंडी, गुर्जर, जंगम, माला जंगम, कुंभार, लिंगायत, कुंभार, मथुरा, पानसार, पेरकेवाड, परीट, धोबी, फुलारी, न्यावी, वारीक, नाभिक, शिंपी, सोनार, मारवाडी सोनार, सुतार, पिंजारी, तेली, माळी, धोबी, मुस्लिम धोबी, वाणी, मथुरा बंजारा, विणकर. SBC मधील जातीचे प्रवर्ग पद्मशाली, कोळी, आलेवार, चेलेवार, कोष्टी अशा प्रकारे जे जातीचा समावेश आहे. ही आणि याच्या व्यतिरिक्त जरी जाती असेल समजा, तरी ते याच्या व्यतिरिक्त जे जाती आहेत ते बी त्यांनी आहे की नाही इथं OBC मध्ये आणि काही जे येईल समजा ते सर्व जातीचे प्रमाणपत्र आणि जे कागदपत्र आहेत ते आता खालीलप्रमाणे जे कागदपत्र आहेत ते सांगतो. त्यामध्ये कागदपत्र जे की जागेचा नमुना नंबर 8, खाते क्रमांक, पासबुक बँकेचे, जातीचा दाखला, SDO, उत्पन्नाचे, तहसीलदाराचे, जॉब कार्ड, आधार कार्ड, राशन कार्ड, शासकीय सेवेत नसल्याचे प्रमाणपत्र, एकत्रित कुटुंबात लाभ न घेतलेले प्रमाणपत्र, पक्के घर नसल्याचे प्रमाणपत्र, लाभार्थीचा मोबाईल क्रमांक. तर अशा प्रकारे कागदपत्र जे आहे ते झेरॉक्स आणून तर ग्रामपंचायत कार्यालय इस्लापूरमध्ये द्यावे. अजून याच्या व्यतिरिक्त जर कसं आहे कागदपत्र होतं कमी जास्त मागे पुढे होत राहते. जर मागे पुढे झाले कागदपत्र तर त्या जे कमतरता आहे जी कमतरता आहे ते पूर्ण करावे.
आणि त्याच्यामुळं त्या लाभाचा जो घराचा लाभ जो आहे तो लवकरात लवकर फाईल दाखल करा आणि जेणेकरून तुम्हाला त्या घरकुलाचा लाभ मिळेल. आणि ज्या लोकांना ही लिंक मिळाली आहे त्यांनी केवळ आपापल्या व्हॉट्सअप ग्रुपच्या माध्यमातून सर्व जनतेला आणि प्रत्येक लोकांपर्यंत जावे. आणि त्यानंतर केवळ इस्लामपुरतंच ही मर्यादित नाही असं मला सांगायचं आहे. कारण नियम जे आहे शासनाचे ते प्रत्येकालाच लागू होतात. जिथे जिथे एस बी कोस्मेट असेल, शिवनी असेल, किनवट असेल किंवा हिमायतनगर तालुका असेल, कंधार तालुका असेल, नांदेड जिल्हा असेल, जालना, औरंगाबाद हे जे काय असेल समजा जे ग्रामीण क्षेत्र आहे किंवा ग्रामीण भागामध्ये जे आहेत लोक राहतील, तर अशा ज्या लोकांना ही जी आवास योजना ही आवास योजनेअंतर्गत कागदपत्र लवकरात लवकर देऊन आणि जे पूर्तता आहे ते लवकरात लवकर करण्यात यावे जेणेकरून तुम्हाला खरोखरच घराचा लाभ लवकरात लवकर मिळेल. अडचणी काय असेल तर ताबडतोब त्या अडचणीचा उल्लेख करा. तहसीलमध्ये काही कास्ट कोणाची निघत नसेल कास्ट काढून घ्या, उत्पन्नाचं निघत नसेल उत्पन्नाचं काढून घ्या. अशा प्रकारे सर्व कागदपत्राची पूर्तता करूनच फॉर्म दाखल करा ग्रामपंचायत कार्यालयामध्ये ज्याच्या त्याच्या गावाच्या. आणि ज्यांना ही माहिती मिळाली त्यांनी ताबडतोब माहिती आपापल्या व्हॉट्सअप ग्रुपच्या माध्यमातून सर्व महाराष्ट्रामध्ये सर्व भारत देशामध्ये जितकी OBC असेल, SBC असेल, सर्वामध्ये हे व्हिडिओ क्लिप जावे जेणेकरून तुम्ही कागदपत्र दाखल केले आहे का, घरकुल भेटलं का तुम्हाला, तर नाही ते मी बातमीमध्ये लावा आलो ते कागदपत्र तुम्ही जाऊन द्या. तर अशा प्रकारे हे गरीब आता आज मला रस्त्यावर जाताना मला भेटले. तर अशा म्हणजे जे शेतकरी आता जे शेतमजूर आता जे ज्यांच्या कामामध्ये जे गुंतून राहतं त्याला काय कागदपत्र द्यावं त्याला काय हे असं काही माहिती नसते. त्याच्यामुळं जे तरुण पोरं राहतं, जे शिकणारे पोरं राहतं, जे मुली आहेत, तर यांनी आपापल्या या चॅनलच्या माध्यमातून कोणाचं तरी भलं व्हावं, कोणाचं तरी हित व्हावं, या घरकुलाचा लाभ व्हावं जेणेकरून भारत देशामध्ये ही सर्वात मोठी घरकुल योजना आहे असं आम्हाला म्हणायचं आहे. कारण ही घरकुल योजना आतापर्यंत भारत देश स्वतंत्र झाला तेव्हापासून मला तर वाटते इतकी मोठी घरकुल योजना आतापर्यंत एका गावामध्ये 200-200, 100-100 किंवा 50-50 घरं मिळाले असे मिळू शकले नाही. परंतु हे मोदी सरकार जे म्हणायचं आहे घरकुल आवास योजना अंतर्गत तर ही सर्वात मोठी आहे असं मला म्हणायचं आहे. कारण की जसं आपण बघतो की स्वच्छता अभियान ही एक देशामध्ये सर्वात मोठं अभियान होतं जेणेकरून जे काय 12,500 रुपये जे काय मिळाले परंतु हागणदारी मुक्त गावं झालेली आहेत. तर अशा प्रकारे घरकुल कुडाचे घरकुल असं घरं असेल किंवा पडलेले घरं असेल जे गरीब लोक आहेत तर हे बी घरकुल जे जुने घरं मुक्त नवीन घरं मोदी सरकारचं अभियान राबवण्यात आहे. अशा प्रकारे भारत देशामध्ये मोठमोठ्या योजना जसं गॅसेस म्हणा अशा मोठमोठ्या योजना आज चांगल्या प्रकारे राबवत आहे. आणि राबवल्यामुळं खरोखरच प्रत्येकानं या योजनेचा फायदा घ्यावा. परंतु अनेक मला जनतेच्या माध्यमातून शासनाला मला हे सांगायचं आहे तर ज्या तरुण मुलं जे की ज्यांना की घरं तर नाहीतच, प्रत्यक्षात त्यांना जमिन्या नाहीत, घर बांधावं कसं हा सामान्य वर्ग नवतरुण वर्ग परेशान आहे. त्याच्यामुळं शासनानं त्यांना जमिनी बी करून द्यावं आणि जमिनीवर घर बांधून द्यावं. कारण आंध्र प्रदेशामध्ये जमिनी सगट घर बांधून देण्याची ही योजना राबवली आहे. त्याच्यामुळं महाराष्ट्र शासनाने कुठंतरी तेलंगणा सरकारचं चांगलं धोरण चांगला विचार हे अंमलबजावणी करून आपल्या महाराष्ट्रामध्ये आणता येईल का. जसं की तेलंगणामध्ये गॅसचं सबसिडी केली त्यांनी 500 रुपयामध्ये आणि सर्व स्त्रिया मोफत ह्या बी योजना लागू केलेल्या आहेत तेलंगणा. महाराष्ट्रामध्ये असं का होत नाही हा एक मोठा प्रश्न आहे आणि जनतेने हे लक्षात घेतलं पाहिजे. तुम्हाला घरकुल नाही, जे नवतरुण लग्न झालेले मुलं आहेत त्यांना जमिनीसकट घर बांधून द्या अशी जनसेवा न्यूजच्या माध्यमातून संदेश आहे. आणि हा संदेश एकत्र होण्यासाठी शासनाला जागृत करण्यासाठी हे मोदी सरकारच्या आणि देवेंद्र फडणवीस असेल आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे असेल
त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ व्हायरल व्हावा लागेल आणि नवतरुणांची दखल घ्याव आणि नवतरुण मुलांना आणि नवीन घरासकट नवीन जमिन्या करून घर बांधून गॅस देऊन मुक्त करा, जेणेकरून ज्या राशन कार्डवर एक गॅस दिला परंतु त्याचे जे 4 मुलं आहेत तर त्यांना गॅसचा फायदा होईना गेला, याकडेही लक्ष द्या. ज्या राशन कार्डमध्ये जे 4-5 जणांचे नावं आहेत आणि ज्याचे लग्न झाले त्यांना प्रत्येकाला गॅस उपलब्ध व्हावं आणि त्यांना बी शौचालय म्हणा, त्यांनाही घर म्हणा, अशा नवीन योजनेचा लाभ देता येईल का? शासन याबद्दल विचार करेल का? खरोखरच विचार केल्याच्या नंतर जनता त्यांचा फायदा घेईल का? हा एक मोठा प्रश्न आहे. आणि यानंतर जे निवडणूक होणार आहेत या निवडणुकीमध्ये जर जनतेचं शासनानं जर ऐकलं नसेल तर बदल करण्यास किंवा काही चेंज करण्यास हे जनता याद ठेवावं. आणि त्याच निमित्ताने खरोखर जर शासन जर बदल करत असाल, जनतेचे बी जे प्रश्न आहेत, जे समस्या आहेत ते ऐकून घेत असेल आणि जनतेचा जर तो समस्याचा जो तोडगा निघत असेल तर खरोखरच या शासनाचा आभार मानायला काही हरकत नाही. आपण पाहता जनसेवा न्यूज. लाईक करा, सबस्क्राईब करा, एकापासून लाखो लोकांपर्यंत शेअर करा. जय हिंद, वंदे मातरम, जय भारत, जय भीम.